नमस्कार. तुम्ही पाहत आहात शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह. प्रधानमंत्री आवास योजनेशी संबंधित ही बातमी आज थेट गोरगरिबांच्या हक्कावर प्रश्नचिन्ह उभा करणारी आहे. लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1200 त्यांचे तब्बल 2,25,00,000 रुपये अडकले आहेत. घरकुल मंजूर आहे, घराचं बांधकाम पूर्ण झालंय, मात्र सरकारकडून मिळणारा निधी आजही लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही आहे. या योजनेअंतर्गत पहिला हप्ता, दुसरा आणि तिसरा हप्ता कागदोपत्री मंजूर झाला असतानाही प्रत्यक्षात निधी वितरण रखडल्याचं चित्र आहे. घर बांधण्यासाठी अनेक लाभार्थ्यांनी कर्ज घेतलंय. मंजुरीचे पैसे थकले आहेत आणि वाढत्या महागाईमुळे त्यांच्या आर्थिक ताण वाढलाय. निधी मिळत नसल्याने लाभार्थी पंचायत समिती, बँक आणि कार्यालयाच्या दररोज फेरा मारत आहेत. मात्र त्यांना ठोस उत्तर मिळत नसल्याची तक्रार आहे. निधी वितरणासाठी लागू करण्यात आलेल्या आधार आधारित ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या विलंबाचा फटका थेट गोरगरिबांना बसत आहे. प्रश्न हा आहे की गरिबांसाठी असलेली योजना गरिबांनाच अडचणीत का टाकतेय? शासनाने तातडीनं हस्तक्षेप करून प्रधानमंत्री आवास योजनेतील रखडलेला निधी लाभार्थ्याच्या खात्यावर लवकरात लवकर जमा करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. ही होती आजची मोठी बातमी. मी आहे दत्तात्रय बेंबडे, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह.